ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कुर्ल्याची। तर कुर्ल्यामध्ये LBS मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलाय। कमरेपर्यंत पाण्यामधून लोक या ठिकाणाहून बाहेर पडताना आपण पाहतोय। सकाळच्या सुमारास हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते, मात्र त्यानंतर मुंबईतला पाऊस वाढलेला आहे। कुर्ला LBS रोड पूर्ण पाण्याने भरलाय। कमरेपर्यंत आता सध्या या ठिकाणी पाणी आहे आणि तिथून आता लोक बाहेर पडतायत। काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस असल्यामुळे बरेचसे लोक घराबाहेर पडले नाहीत। बऱ्याचशा कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र सकाळच्या सुमारास अत्यावश्यक सेवांसाठी जरी बाहेर पडलेले काही लोक असतील, आजूबाजूचे जे लोक आहेत तर ते सुद्धा आता बाहेर पडतायत। बस देखील या ठिकाणी अडकून पडलेली आहे, आपण पाहतो। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, सध्या LBS रोडवरची ही दृश्य आपण पाहतो। लोक याच कमरे इतक्या पाण्यातनं इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत। नक्कीच निखिल, सकाळपासून पावसानं ज्या पद्धतीनं धुवाधार बॅटिंग केलेली आहे त्याचे थेट परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ही सगळी थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कशा पद्धतीचं वातावरण आहे। हा रस्ता विक्रोळी आणि घाटकोपरला जातो। घाटकोपर पश्चिम आणि विक्रोळी पश्चिमेकडचा LBS रोड आहे, पण LBS रोडची काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण पाहतोय। घाटकोपरला जो फिनिक्स मॉल आहे त्यापासून ते कमानीपर्यंत आपण पाहतोय की पाणीच पाणी पाहायला मिळते। जवळपास कमरेपर्यंत पाणी आणि कुठे कुठे तर डोक्याच्या वर हे पाणी गेलेलं आहे। जवळपास 6 ते 7 फुटाची पातळी जी आहे ती या पाण्याने गाठलेली आहे। बऱ्याचशा गाड्या आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत आणि बरेचसे लोक आहेत जे आता LBS रोडपासून कुर्ल्यापर्यंत चालत येतात, पायी चालत येतात। या पाण्यातून त्यांना माग काढावी लागते, छत्री घेऊन काही तर असेच भिजत या पाण्यातून वाट काढत या ठिकाणी पोहोचतायत आणि अत्यंत भयावह अशी ही सगळी दृश्य म्हणावी लागतील, कारण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला पाणीच पाणी दिसतंय। संपूर्ण LBS रोड जो आहे तो पाण्याने भरलेला आहे। बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। काही तरुण हुल्लडबाज जी मंडळी आहे ती सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये फिरताना पाहायला मिळत आहेत। घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, मिठी नदीचं जे पाणी आहे तेच रस्त्यावर आलेलं आहे, कारण मिठी नदीनं मर्यादा जी होती ती ओलांडली होती। आता महानगरपालिकेकडून माहिती दिली जाते की जी लेवल आहे मिठी नदीची ती कमी होत चाललेली आहे, कारण हाय टाईड जी आहे ती संपलेली आहे। मात्र आपण तरी देखील पाहतोय की हाय टाईडमध्ये ज्यावेळी पाऊस पडत होता त्यावेळी नेमकी कशी परिस्थिती झाली आणि आता पाणी ओसरायला कमीत कमी 2 ते 3 तास लागतील असं सुद्धा बोललं जाते। ही सगळी परिस्थिती पाहिली तर लक्षात येतं की कशा पद्धतीनं मुंबईकर या पावसाचा सामना करतायत, संघर्ष करतायत आणि या पावसातून आपली वाट काढताना ते पाहायला मिळतात। दोन्ही रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। घाटकोपर फिनिक्स मॉलपासून कमानीपर्यंत आणि कमानीपासून ते घाटकोपर फिनिक्स मॉलपर्यंतचा जो रस्ता आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद असल्याचं बोललं जात आहे। बऱ्याचशा गाड्या ज्या या ठिकाणाहून माग काढण्याचा प्रयत्न करतायत, जोखीम पत्करतायत, कुठे गंतव्यावर पोहोचत आहेत त्यासाठी येत आहेत। मात्र नागरिकांकडून पुन्हा मागे जा असा सल्ला सुद्धा वाहन चालकाला दिला जातोय। पुढे पाणी भरले, जाऊ नका असा सुद्धा सल्ला इथली मंडळी देताना आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिठी नदी अगदी बाजूला आहे। मिठी नदी दुथडी भरून वाहते निखिला आणि त्यामुळे जे पाणी आहे ते आता बाहेर येऊ लागलेलं आहे। NDRFच्या 5 तुकड्या ज्या आहेत त्या क्रांतीनगर आणि बैल बाजार परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत। चाकीनाक्याच्या त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेलं आहे आणि एका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सध्या 350 कुटुंबाची थांबण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा पर्यायी करण्यात आलेली आहे। ज्यावेळी पाणी ओसरेल त्यावेळी त्या ठिकाणाहून त्यांना काढण्यात येईल। त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था, राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळते। महानगरपालिकेकडून दक्ष राहा, सावध राहा, सतर्क राहा असे संदेश सुद्धा देण्यात येत आहेत आणि त्यासोबतच पोलिसांकडून सुद्धा उद्घोषणा करण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचे मेनहोल जे आहेत ते खुले झालेले आहेत, त्यामुळे यामध्ये पडून एखादी दुर्घटना सुद्धा होऊ शकते। त्यामुळे रस्त्याच्या डिवायडरच्या बाजूने चाला असा सल्ला सुद्धा दिला जातोय। आपण पाहतोय बघा, जिथे जिथे फुटपाथ आहे त्या साईडला बरेचसे व्हॉलंटियर सुद्धा आपल्याला उभे दिसत आहेत आणि या साईडने चालू नका असा सल्ला देताना पाहायला मिळत आहेत। ही सगळी दृश्य पहा, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळतंय। कुर्ला LBSचा संपूर्ण परिसर आहे आणि घाटकोपर पासून ते सायन्स स्टेशन पर्यंत कुर्ल्याच्या LBS रोडवर सध्या पाणी साचलेलं आहे। कुठे गुडघाभर, कुठे कमरेभर, तर कुठे खांद्यावर आणि कुठे डोक्याच्या वर हे पाणी जातंय। त्यामुळे पाण्याची धोका पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असा सल्ला सुद्धा आता महानगरपालिकेकडून दिला जातोय। संपूर्ण मुंबईला आज पावसानं झोडपून काढलं असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। निखिला, नक्कीच गिरीश, आणि आपण इथे पाहतो 2 दृश्य आहेत। एक तर LBS रोडला म्हणजे कुर्ल्याच्या LBS रोडला प्रचंड पाणी या ठिकाणी झालेलं आहे। मिठी नदीचं पाणी या सगळ्या पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे आपण पाहतो आणि लोकांची हुल्लडबाजांची गर्दी देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरी दृश्य ती म्हणजे वसईची बोईदापाडा या ठिकाणची जवळपास अगदी खांद्यापर्यंत पाणी या ठिकाणी आलेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेत आणि लोकांना रेस्क्यू केलं जातंय। रस्त्यावर जे लोक अडकून पडलेले होते त्या लोकांना आता या परिसरामधनं, या पाण्यामधनं बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या जवानांकडनं केलं जातंय।
तर दुसरे दृश्य आहे ती कुर्ल्याच्या LBS रोडवरची संपूर्ण हा रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला आहे। लोकांच्या घरात दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आपण पाहतोय। तर साकीनाका परिसरामध्ये NDRFच्या तुकड्या देखील तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत। तसंच या परिसरामधील 350 लोकांना महापालिकेच्या शाळेमध्ये सुद्धा हलवण्यात आलेलं आहे। मिठी नदी ओव्हरफ्लो झाली आहे त्यामुळे त्याचं पाणी जे आहे ते या LBS रोडवर या ठिकाणी आलेलं आहे। पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी ह्या पाण्यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे। वाहनं या ठिकाणी अडकून पडलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। LBS रोडवरची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर पावसाचा जोर कमी झाला तर हे पाणी ओसरू शकतं। कुर्ल्यामध्ये आता रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे। बैठ्या घरांमध्ये जे लोक अडकलेले होते त्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जातं। काही महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना देखील आता रेस्क्यू केलं जातंय। ही जी बैठी घरं आहेत रस्त्याच्या बाजूला किंवा पुलाच्या बाजूला असलेली जी बैठी घरं आहेत तिथून आता लहान मुलांना, महिलांना बाहेर काढलं जातंय कारण पाणी कमरेपर्यंत पाणी या ठिकाणी आहे। घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। लहान लहान मुलं आहेत यामध्ये, त्यांना देखील आता रेस्क्यू केलं जातंय। ही थेट दृश्य आपण पाहतो। कुर्ल्यामध्ये पाण्यात अडकलेल्या लोकांचा रेस्क्यू केलं जातंय। तसंच घरामध्ये ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे अशांना बाहेर काढलं जात आहे। तर कुर्ल्याच्या LBS रोडवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। परिसरातले लोक आहेत जे काही हुल्लडबाज देखील या ठिकाणी आहेत। तर हा जो परिसर आहे थोडासा उंचवट्यावर आहे त्यामुळे थोडं पाणी या ठिकाणी कमी झालंय। मात्र पुढे जर रोडला आणखी पुढे गेलं तर तिथे पाण्याचा जोर पाणी जास्त वाढलेला आहे आपण या ठिकाणी पाहतो। पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आता नेमकी काय अवस्था आहे? पावसाचा जोर काहीसा कमी झालाय का? पाऊस जर असाच आणखी तुफान कोसळत राहिला तर या ठिकाणी आणखी पाणी वाढण्याची भीती? काही वेळापूर्वी पावसानं उसंत घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। ही सगळी दृश्य पाहिली तर लक्षात येतं की पाऊस आणखी जास्त जर पडला तर आणखी जास्त त्रासाला मुंबईकरांना सामोरं जावं लागू शकतं। मी सध्या मुंबईच्या कुर्ला LBS रोड परिसरामध्ये आहे। या ठिकाणची ही दृश्य पाहिली तर लक्षात येईल की कोणत्या संघर्षातून मुंबईकरांना वाट काढावी लागते। संपूर्ण जो 4 ते 5 किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। कुठे गुडघाभर, कुठे कमरेभर, तर कुठे डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे। मिठी नदी अगदी बाजूला आहे आणि मिठी नदीनं धोकादायक पातळी गाठलेली आहे आणि त्यामुळे मिठी नदीचं जे पाणी आहे ते सगळ्या रस्त्यांवर आलेलं आहे। जिथे जिथे कुर्ला CST रोड असू द्या किंवा कुर्ला LBS रोड असू द्या, या सगळ्या रस्त्यांवरती सध्या पाणी दिसतंय, पाण्याचं साम्राज्य दिसतंय आणि या पाण्यातून माग काढताना आपल्याला मुंबईकर सुद्धा दिसतात। त्यासोबतच हुल्लडबाजी करणारे काही तरुण सुद्धा दिसतात। यांना आवर घालण्यासाठी इथे महानगरपालिकेची किंवा पोलिसांची कुठलीही टीम नाहीये। वारंवार सांगून सुद्धा ते या ठिकाणाहून जात नाहीये। तर दुसरीकडे आपण पाहतोय की संघर्ष करावा लागतोय मुंबईकरांना। आज सकाळी ते ऑफिसला गेले होते, मात्र त्यानंतर ऑफिसला पोहोचल्यावर 2 ते 3 तास ट्रेननं प्रवास करून ऑफिसला पोहोचल्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आलं। त्यामुळे याचा नाहक त्रास जो तो या मुंबईकरांना झालेला आहे आणि पावसानं अक्षरशः मुंबईला कशा पद्धतीनं झोडपून काढलंय त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल। कशा पद्धतीनं मुंबईकर वाट काढतात ते सुद्धा आपण पाहतोय। ठिकठिकाणी पाण्याचं साम्राज्य आहे। मेन होल्स काही ठिकाणी उघडे, त्यामुळे मेन होल्सला बंद करण्यात महानगरपालिकेच्या टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पाणी इतकं जास्त आहे की त्या मेन होल्समधून सुद्धा पाणी बाहेर येतंय आणि या रस्त्यांवरती साचतंय। आता हे पाणी नेमकं कधी ओसरणार याचीच मुंबईकर वाट पाहत आहेत। पण ठिकठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण आहे। मी माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला सांगेल की ज्या ठिकाणी तो ट्रक बंद पडलेला आहे, कॉन्क्रीट मिक्सर बंद पडलेला आहे, त्या ठिकाणची सगळी दृश्य दाखवावी। विक्रोळी आणि घाटकोपर पश्चिमेकडे जाणारा हा LBS मार्ग आहे आणि या LBS मार्गावरती काय नेमकी अवस्था आहे पावसामुळे ते सुद्धा आपण पाहतोय। अक्षरशः लोकांनी ट्यूब ज्या आहेत टायरच्या त्या बाहेर काढलेल्या आहेत आणि त्यावर ते पोहताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय बरेचसे लोक आहेत जे कमरेभर पाण्यामध्ये, काही जण छातीपर्यंतच्या पाण्यामध्ये या ठिकाणाहून माग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचे मोबाईल, सेलफोन्स असू द्या किंवा इतर मौल्यवान वस्तू असू द्या सगळ्या भिजलेल्या आहेत आणि प्रशासनाला कुठे ना कुठेतरी ते दोषी ठरवत आहेत। प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही, प्रशासनानं आधी काही सांगितलं नाही आणि त्यासोबतच ऑफिस बेसमधून सुट्ट्या मिळाल्या नाही। याची जी खंत आहे ती त्यांच्या मनामध्ये आहे, याची जी सल आहे ती कायम त्यांच्या मनामध्ये बोचत राहणार आहे। आपण पाहतोय ही सगळी दृश्य कशा पद्धतीनं पाणी भरलंय। जिथवर नजर जाईल, जिथवर आपल्या कॅमेऱ्याची लेन्स जाते तिथपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि जवळपास कमरेभर पाण्यातून माग काढताना सध्या। गिरीश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। आणखी एक ब्रेकिंग